नमस्कार. दीपालीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अळूच्या पानाची वेगळ्या पद्धतीची अशी भाजी. ही भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि तुम्ही नक्की करून बघा. चला तर मग आता मी रेसिपीला सुरुवात करते. अळूची भाजी करण्यासाठी मी इथे घेतले आहे बेसन. इथे मी 2 वाट्या बेसन घेतलेले आहे. आता यात आपल्याला घालायचे आहे धनेपूड, हळद आणि चवीनुसार तिखट. त्याचबरोबर मीठ आणि थोडा ओवासुद्धा घालू शकता, पण मी इथे नाही घातला. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान ही बेसनाची पेस्ट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या पानाला व्यवस्थित लागेल अशा प्रकारे छान मिक्स करून इथे थोडं थोडं पाणी घालून मी इथे बेसनाची छान पेस्ट करून घेणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आपली इथे जास्त पातळ आणि जास्त घट्ट नाही, साधारण अशा प्रकारे ही पेस्ट इथे झालेली आहे. आता इथे मी अळूची पाने छान स्वच्छ धुवून घेतली होती आणि आता याची शिरा आपल्याला काढून घ्यायची आहे दांडे तोडून आणि प्लेन असे पानं इथे करून घ्यायचे आहे. आता एक एक पानाला आपल्याला इथे बेसन लावून घ्यायचे आहे. त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे एका ताटाला छान तेल लावून घेणार आहे. तुम्ही ढोकळा प्लेटसुद्धा इथे घेऊ शकता, पण मी ताटच घेतले आहे. त्याला छान तेलाने ग्रीस करून घेतले. आता एक एक पानं घेऊन बेसन आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता. हातावर अशी घेऊन ब्रशच्या सहाय्याने किंवा हाताने सुद्धा तुम्ही लावू शकता. मी इथे चमच्यानेच असे पूर्ण पान भरेल असे बेसन लावून घेणार आहे आणि हे पान आता इथे पलटून त्या ताटाला असे लावून घेणार आहे. हे बघा, हे पान आता असे आपल्याला लावून घ्यायचे आहे. त्याच प्रकारे आता दुसरे पानसुद्धा इथे घेणार आहे आणि दुसऱ्या पानाला सुद्धा इथे छान पूर्ण बेसन पानाला लागेल या प्रकारे इथे सगळ्या पानाला मी इथे बेसन लावून घेणार आहे. हे बघा, आणि हे पानसुद्धा आपल्याला ताटावर असे उलटे परतून घ्यायचे आहे. आता हे ताट पूर्णपणे भरेल अशा प्रकारे इतके पानं इथे घ्यायचे आहे आणि इथे या सगळ्या याला बेसन उलटे करून लावायचे. हे बघा, हे ताट भरलं आहे. आता वरच्या साईडनी सुद्धा आपल्याला इथे पूर्ण चमच्याच्या साहाय्याने किंवा ब्रशच्या साहाय्याने बेसनाची पेस्ट पूर्ण साईडला लावून घ्यायची आहे, जेणेकरून कोणताही भाग सुटणार नाही. हे बघा, बघू शकता. आता अशाच प्रकारे दुसरे पानंसुद्धा घेऊन आपल्याला असे उलटे मारून घ्यायचे. याला बेसन लावण्याची गरज नाही, तसेच लावायचे. खाली जे बेसन लावलं आहे तेच त्या पानाला लागणार आहे. आता हे वरूनसुद्धा जेवढे पानं असेल तेवढी तुम्ही थर याचा लावू शकता. जेवढा जाड थर तुम्हाला पाहिजे, जेवढे पानं असेल तेवढा हा थर याला लावून घ्यायचा आहे आणि पूर्णतः हे बेसन असे लावून घ्यायचे. आता बघा, इथे मी साईडला एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवले होते. हे आता आपल्याला 10 ते 15 मिनिट वाफवून घ्यायचे आहे. ढोकळा वाफवतो त्याप्रमाणे आपल्याला हे असे वाफवून घ्यायचे. आता तुम्ही चेक करू शकते इथे शिजले आहे की नाही. आपले हे सारण शिजले आहे, वाफवून झालेले आहे, कच्चे राहता कामा नये. त्यानंतर एका कढईमध्ये इथे मी घेतले आहे जिरं, मोहरी आणि एक मोठा चिरलेला बारीक कांदा इथे आपल्याला छान ब्राऊन रंगावर परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी आता घालणार आहे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि 10-12 कढीपत्ता. हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहे तेलामध्ये. आणि इथे मी घालणार आहे एक बारीक चिरलेला मोठा टोमॅटो. टोमॅटो ऑप्शनल आहे, जर आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. टोमॅटो मऊसूत शिजेपर्यंत इथे आपण इथे थंड झालेल्या सारणाचे आपण इथे छोटे छोटे पीसेस करून घेणार आहे. हे बघा, छोटे छोटेच करायचे आहे, म्हणजे आपल्याला ती भाजी मिळून येईल. मोठे केले तर भाजी थोडी मोकळी होईल. हे बघा, या प्रकारे छोटे छोटे पीसेस आपल्याला इथे करून घ्यायचे आहे. ढोकळ्याचे करतो त्यापेक्षा छोटे. आता हे बघा, या प्रकारे पूर्ण मी छान खालून असे तेल लावल्यामुळे मोकळे झालेले आहे. मोकळे करून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, हेच तुम्ही तसे सुद्धा खाऊ शकता किंवा तेलामध्ये फ्राय करून असे सुद्धा हे पीसेस तुम्ही खाऊ शकता. आता इथे आपला टोमॅटोसुद्धा मऊसूत झालेला आहे. आता इथे मी बेसिक मसाले घालणार आहे. धनेपूड, हळद आणि तिखट.
हे छान तिखट आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. आणि जे आपण पीसेस करून घेतलेले होते अळूच्या पानं आणि बेसनाच्या पेस्टचे, ते इथे मी घालून घेणार आहे. बघा, तुम्ही बघू शकता. आता छान हे परतून झाले की छान परतून घ्यायचे आहे. म्हणजे हा जो मसाला आहे तो पूर्ण आपल्या वड्यांना लागला पाहिजे. हे बघा, छान सगळीकडे परतून घेतल्यामुळे सगळं मसाला या वड्यांना लागलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपली इथे भाजी झाली आहे. दिसायला तर आहेच, पण चवीला पण खूप छान लागते. आता हे थोडेसे परतून झाले की 2 मिनिट इथे आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. वाफेमुळे हे वडे आणखी छान मऊसूत होते आणि भाजी मिळून येते. अशा प्रकारे इथे भाजी शिजून झाली आहे. आता इथे मी छान बारीक धुवून चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि परतून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे इथे छान आपली अळूच्या पानांची वेगळ्या पद्धतीची भाजी झाली आहे. आता एका प्लेटमध्ये मी छान काढून घेते. ही भाजी चवीला खूप छान लागते. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. हे बघा, इथे मी छान प्लेटमध्ये काढून घेतली आहे. आता एक ताटसुद्धा इथे वाढून घेणार आहे. छान मोकळी भाजी, पोळी आणि लिंबू यासोबत आपल्याला ही भाजी खूप टेस्टी लागते. तुम्हाला जर माझी भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे ही भाजी इथे तयार आहे.